10th सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आपण स्टार्ट केलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबलचे जवळपास 23 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. ते चांगल्या पद्धतीने ऐका, चांगल्या पद्धतीने वाचा. तो म्हणजे तुमचा सगळा पिरियॉडिक टेबल आहे. आता आपल्याला नेक्स्ट बीट बघायचा आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचं रिलेशन काय. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ह्याच्या संदर्भामध्ये 4 पॉइंट आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द characteristics of किंवा properties of periods and groups in the modern periodic table. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर त्याची कॅरेक्टरिस्टिक समजते त्या पिरियडची आणि त्या ग्रुपची. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द characteristics of period and group of modern periodic table. हा झाला तुमचा पहिला पॉइंट. The elements present in a same group, एकाच ग्रुप मध्ये असलेले एलिमेंट्स. The properties of the elements present in a same group shows similarity and gradation. एकाच ग्रुप मध्ये असलेले एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या राहतात आणि they show gradation, किंचित बदल होत जातो. The properties of the elements in a same group shows similarity and show gradation. Number 3, the properties of the elements present in a periods are changes from left to right. एखाद्या पिरियड मध्ये जर तुम्ही त्या एलिमेंटचे प्रॉपर्टीज बघत गेलात तर लेफ्ट कडून राईट कडे जाताना तुम्हाला ते चेंज झालेले दिसून येतात, बदललेले दिसून येतात. तेच ग्रुप मध्ये का दाखवते? सिमिलॅरिटी. द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन अ सेम ग्रुप शोज सिमिलॅरिटी. द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन अ सेम पिरियड shows किंवा period views changes from left to right. The properties of the elements in the same period changes from left to right. डावीकडून उजवीकडे जाताना त्याचे. आणि चौथा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा म्हणजे खूप महत्त्वाचा प्रकार. ज्या पॉइंट कळणं तुम्हाला गरजेचं आहे. Electronic configuration of element shows काय? Electronic configuration of element shows position of element in a period and group. एखादा एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये आहे किंवा कोणत्या ग्रुप मध्ये आहे हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यावर कळते. बघा कसं मी इथं काही लिहितो. सोडियम आहे 2,8,1, मॅग्नेशियम आहे 2,8,2, ॲल्युमिनियम आहे 2,8,3, त्याच्यानंतर सिलिकॉन आहे 2,8,4, त्याच्यावर कार्बन आहे 2,4, फॉस्फरस आहे
2,8,7 आहे, आर्गॉन आहे 2,8,8, याच्यावर फ्लोरीन आहे 2,7, याच्या खाली ब्रोमीन आहे 2,8,18,7, याच्या खाली आयोडीन आहे 2,8,18,18,7. एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर तो एलिमेंट नेमकं कोणत्या पिरियड मध्ये आहे किंवा कोणत्या ग्रुप मध्ये हे आपल्याला सांगता येईल. नंबर ऑफ शेल्स किती आहेत बघा. शेल नंबर इज इक्वल टू पिरियड नंबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर कार्बन कडे 2 शेल आहेत, पिरियड नंबर 2 मध्ये आहे. ऑक्सिजन कडे 2 शेल आहेत, पिरियड नंबर 2 मध्ये. फ्लोरीन कडे 2 शेल आहेत, पिरियड नंबर 2 मध्ये. हे सगळ्यांकडे शेलची संख्या 3च आहे प्रत्येकाची या पूर्ण लाईन मध्येची, म्हणजे हे पिरियड नंबर 3 मध्ये. ब्रोमीन कडे शेलची संख्या 4 आहे, तर ब्रोमीन हा पिरियड नंबर 4 मध्ये आहे. आयोडीन कडे शेलची संख्या आहे 1 2 3 4 5, 5 शेल आहेत, म्हणजे आयोडीन हा 5th पिरियड मध्ये आहे. शेल नंबर इज इक्वल टू पिरियड नंबर. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर त्याच्याकडे किती शेल आहेत ही संख्या म्हणजे त्या एलिमेंटचा पिरियड नंबर. बघितलं, 2 शेल आहेत, पिरियड नंबर 2. 3 शेल आहेत, पिरियड नंबर 3. 4 शेल आहेत, पिरियड नंबर 4. 5 शेल आहेत, पिरियड नंबर 5. आता ग्रुप सुद्धा सांगता येते. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, कडचे इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपल्याला ग्रुप नंबर लिहिता. इफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 1, group is 1. Valence electrons are 2, group number is 2. If valence electrons are 3, group number is not 3, it is a 13. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जर त्या एलिमेंट कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3 असतील तर त्याला ग्रुप 3 म्हणू नका. It is a group number 13. Valence electron 4 है, group number 14. 5 है, 5 है, group number 15. 6 है, group number 16. तो काय सगळे काय बॉक्स मध्ये सांगा बरं, हे कोण्या ग्रुप मध्ये असतील? सगळ्यांकडे 7 7 7 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे हे ग्रुप नंबर 17 मध्ये आहे. आणि ग्रुप नंबर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 8 आहेत, तर ग्रुप नंबर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शोज ग्रुप नंबर and number of shells shows period number. हा चौथा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे. चौथा पॉइंट काय सांगतो तुम्हाला? Electronic configuration of an element gives the position of an element in a period and group. Electronic configuration gives the position of an element in a period and group. त्याचे एक्सप्लेनेशन आता सांगितलं. पिरियड नंबर कसं ओळखणार? शेल किती आहेत त्याच्याकडे बघू. जेवढे शेल तेवढा पिरियड नंबर. 3 शेल आहेत, पिरियड नंबर 3 मध्ये आहे. 5 शेल आहेत, पिरियड नंबर 5 मध्ये. 2 शेल आहेत, पिरियड नंबर 2.
आणि ग्रुप नंबर कसं ठरवणार? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर 1 असेल तर त्याला ग्रुप नंबर 1 म्हणा. 2 असेल तर त्याला ग्रुप नंबर 2 म्हणा. 3 असेल तर 13, 4 असेल तर 14, 5 असेल तर 15, 6 असेल तर 16, 7 असेल तर 17, 8 असेल तर 18. असे हे मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पेज नंबर 22 वर काही प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला, कॅन यू टेल म्हणून. तर ते प्रश्न बघत असताना तुमच्याकडे पुस्तक असेल तर हा व्हिडिओ पॉज करा, पुस्तक काढा अगोदर. नसेल तर अगोदर ते पुस्तकाचं PDF ओपन करा आणि पेज नंबर 22 वर कॅन यू टेल म्हणून 4 क्वेश्चन आहेत, ते आधी लिहून काढा कागदावर. ते क्वेश्चन तुम्हाला कळाल्याशिवाय मी का सांगायला ते कळणार नाही. त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे, गो थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल अँड राईट द नेम्स वन बिलो द ऑर्डर ऑफ ग्रुप 1. ग्रुप 1 मधल्या एलिमेंटची नावं लिहा म्हणले त्याने. कोण आहेत सांगा बरं? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्शियम. असं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय प्रश्न विचारलाय त्याने तुम्हाला की तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल बघा तुमच्या पुस्तकातला, की जो की पेज नंबर 23 वर आहे, त्याच्या बाजूच्याच पेजवर आहे. आणि ग्रुप 1 मधल्या एलिमेंटची नावे सांगा, नेम सांगा. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्शियम. दुसरा क्वेश्चन बघा, राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 4 एलिमेंट. पहिल्या 4 एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. याचा ॲटॉमिक नंबर 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. याचा ॲटॉमिक नंबर 3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1. याचा ॲटॉमिक नंबर 11 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. याचा ॲटॉमिक नंबर 19 2,8,8,1. हा आहे तुमचा सेकंड क्वेश्चन. फर्स्ट 4 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. त्याला तुम्ही परत खाली लिहून द्या, मी तिथंच लिहिलेलं आहे. नंबर 2 टाकू. तिसरा प्रश्न आहे, which similarity do you find in their configuration? Which similarity will be found in the electronic configuration? In these electronic configuration, valence electrons are same. काय सारखेपणा दिसून आला तुम्हाला? 1 1 1 1 म्हणजे या सगळ्या एलिमेंट कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ these element shows same number of valence electrons. Shows same number of valence electrons. आणि चौथा प्रश्न आहे, how many valence electrons are there in each of these elements? In group 1, all these elements containing one valence electron. In group 1, all these elements containing same valence electron, that is
4 प्रश्नाचं उत्तर आहे. पहिला क्वेश्चन काय होता, ग्रुप 1 ची नावं लिहा, लिहिलो सगळे. दुसरा प्रश्न होता पहिल्या 4 चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, लिहिलो. तिसरा प्रश्न काय होता, तुम्हाला काय सिमिलॅरिटी दिसली, काय सिमिलॅरिटी आहे, कंटेनिंग सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि चौथा, किती आहेत सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 1 आहेत. त्याच्यानंतर आहे पेज नंबर 23 वर मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, त्याच्या खाली आहे कॅन यू टेल म्हणून अजून एक प्रश्न आहे तसाच. बघा काय प्रश्न विचारला बघा. ऑन गोइंग थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज सीन दैट elements lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belongs to the period 2. Write down the electronic configuration of all of them. या सगळ्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. बघा लिथियम 2,1, बेरिलियम 4 2,2, boron 5 2,3, carbon 6 2,4, nitrogen 7 2,5, oxygen 8 2,6, fluorine 9 2,7, neon 10 2,8. मी असा हॉरिझॉन्टल लाईन मध्ये का लिहिलो, कारण की हे एलिमेंट हे पिरियड्स मध्ये विचारले. मागच्या क्वेश्चन मध्ये मी व्हर्टिकल कॉलम मध्ये का लिहिलो, कारण तिथं ग्रुप्स मध्ये एलिमेंट होते म्हणून मी असं लिहिलं. हे पहिला प्रश्न. या सगळ्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा म्हणले, या सगळ्यांचे मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलो. पुढचा प्रश्न आहे, इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. ऑल दीज एलिमेंट्स डू नॉट शो सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. यांच्याकडे सारखे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत का नाही, 1 2 3 बदल झाले. all these elements do not show same valence electron. तीसरा क्वेश्चन है, is the number of shells the same in these. यांच्याकडे नंबर ऑफ शेल्स आहे. all these elements containing 2 shells each. काय सांगा, all these element shows 2 shells each. काय प्रश्न होते, 3 प्रश्न. या सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्या, सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्या. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय होता, यांच्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत का, नाही, वेगवेगळे आहेत, म्हणजे सेम नाहीत. मग नंबर ऑफ शेल्स सारखे आहेत का, आहेत, 2. मी एक प्रश्न विचारतो मग तुम्हाला, हे सगळे एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये असतील, सगळ्यांकडे 2-2 शेल आहेत, म्हणजे सेकंड पिरियड मध्ये, सेकंड हॉरिझॉन्टल लाईन मध्ये हे सगळे प्रेझेंट असतील. काढून बघा त्या टेबल मध्ये, तुम्हाला दुसऱ्या ओळीतच सापडतील सगळे. आलं का लक्षात, बघा. आणि त्याच्यानंतर पेज नंबर 24 वर कॅन यू रिकॉल म्हणून एक प्रश्न आहे, सॉरी 3 प्रश्न आहेत. तर ते कॅन यू रिकॉल चे प्रश्न मी समजावून दाखवणार आहे तुम्हाला. बघा पेज नंबर 24 वर एक प्रश्न आहे, कॅन यू रिकॉल म्हणून. परत आज आपण कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल असे 3 क्वेश्चन बघितले. पेज नंबर 22 वरला बघितला, पेज नंबर 23 वरला बघितला, पेज नंबर 24 वरला आता बघत आहोत. KLM यांची जे शेल्स आहेत यांचे कॅपॅसिटी काढायचा फॉर्म्युला काय,
आणि ती कशी काढली जाते याच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. न्यूक्लियस आहे, त्याच्याकडे अशा ऑर्बिट्स आहेत, याला नाव आहे के एल एम एन, या अल्फाबेटने दाखवतात. के म्हणजे स्मॉल एन बरोबर एक किंमत 1, एल म्हणजे सेकंड शेल आहे म्हणून स्मॉल एन बरोबर 2, एम ही थर्ड शेल आहे म्हणून एन बरोबर 3 स्मॉल एन बरोबर, आणि एन ही फोर्थ शेल आहे म्हणून स्मॉल एन बरोबर 1. कसं काढतात? नंबर 1 हा तुमचा के शेल, ज्याच्यामध्ये स्मॉल एन ची किंमत आहे 1. कॅपॅसिटी ऑफ शेल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग फॉर्म्युला 2n स्क्वेअर फॉर्म्युला आहे, 2n स्क्वेअर फॉर्म्युला आहे. मग काय 2 into 1 square, 2 into 1 is equal to 2. दुसरा आहे स्मॉल n बरोबर 2 घेणार मी आता, सेकंड शेल आहे, याच फॉर्म्युलाला कॅपॅसिटी काढतो. काय सांगा? 2n स्क्वेअर बरोबर 2 into 2 स्क्वेअर बरोबर 2 into 4 बरोबर 4 2 8. थर्ड शेल आहे m, व्हॅल्यू n बरोबर 3, 2n स्क्वेअर इज इक्वल टू 2 into 3 स्क्वेअर 2 into 9, 9 2 18. चौथा है n, स्मॉल n बरोबर 3, 2n स्क्वेअर इज इक्वल टू 2 into 3 स्क्वेअर इज इक्वल टू n is equal to 4, 4 square 2 into 16 is equal to 32. पहिल्या के शेल ची कॅपॅसिटी 2, एल ची 8, एम ची 18 आणि एन ची 32. म्हणजे याच्या कॅपॅसिटी काय 2, 8, 18 आणि 32. काय काय कॅपॅसिटी आहे? के शेल ची कॅपॅसिटी 2, एल ची 8, एम ची 18, एन ची 32. हे लिहून घ्या व्यवस्थित. आणि आता बघा प्रश्न काय काय विचारले ते. पहिला प्रश्न विचारलाय व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ n फॉर शेल KLM. शेल KLM ला स्मॉल n ची किंमत काय आहे? For shell K, n is equal to 1. For shell L, n is equal to 2. For shell M, n is equal to 3. For shell M, small n is equal to 4. हे विचारलं नाही चौथं, पण लिहिलं. दुसरा क्वेश्चन आहे what is the maximum number of electron that can be accommodated in a shell? Write the formula. प्रत्येक शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन अकोमोडेट झालेले आहेत याच्यासाठी फॉर्म्युला सांगा. म्हणजे फॉर्म्युला इज 2n स्क्वेअर. deduce the maximum electron capacity of the KLM. KLM ची मॅक्सिमम कॅपॅसिटी सांगा. मॅक्सिमम कॅपॅसिटी ऑफ शेल K is 2, maximum capacity of shell L is 8, maximum capacity of shell M is 18. हे काय विचारलं ते पता होतं. आता हे काढा, मग क्वेश्चन नंबर 1 टाका, त्याचं उत्तर द्या. 2 टाका, त्याचं उत्तर द्या. 3 टाका, त्याचं उत्तर द्या. याच्यानंतर आहे आता पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणून एक कन्सेप्ट आहे, लास्ट मिनिट आहे. साधारणतः अजून एक 2 व्हिडिओ बनतील याच्यावर आणि मग हा चॅप्टर संपेल. ट्रेंड्स आहेत 5-6, साधारणतः 2 व्हिडिओ मध्ये बनतील सगळे. आणि आता येत्या संडेला तुमची मॅथची एग्जाम आहे. नेक्स्ट कमिंग थर्सडे
म्हणजे गुरुवार. आज शुक्रवार आहे. येणारे गुरुवार मधून अजून 7 दिवस आहेत. 6 दिवस, 6 ते 7 दिवस आहेत आजच्याला धरून. सायन्सच्या फर्स्ट चॅप्टरवर एक्झाम होणार आहे. हा चॅप्टर झाल्यानंतर मी तुम्हाला एक PDF स्वरूपात नोट्स देणार आहे, क्वेश्चन आन्सरिंगच्या रूपात. कसे कसे क्वेश्चन्स विचारतात ते सगळे डिटेल वाचायचं आणि मग थर्सडेला एक्झाम कशी होईल हे मी अगोदर सांगेन. मॅथ्सच्या परीक्षेच्या वेळेस कळेल कशा पद्धतीनं ते सगळं मी पुढे सांगेन. तर आता आपण इथेच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्रेंड्स